मी रामदासी बैठकीबद्दल बोललो तर लोक म्हणतात हा पागल आहे, हा काहीही बोलतो. अहो, लोकांनी बैठकी जायचं बंद केलं, सोडल्या बैठकी. बऱ्याच लोकांच्या डोक्यावर परिणाम झाले, संसारावर परिणाम झाले, परिवारावर परिणाम झाले, कुटुंबात लक्ष नाही, काहीच नाही. आणि हे म्हणतात तिथं समाधान मिळतं. धर्माधिकारी देव आहेत आमचे. म्हणजे घरातल्या आईवडिलांना आईवडील म्हणत नाहीत, पण तिथं जाऊन माथा टेकतात. अरे तुम्ही सांभाळत नाही, तिथं जाऊन सुख काय शोधता? बरं, मी थोतांडा बद्दल बोलतोय. काय समाधान मिळतं? मुंबई, कोकण या सगळ्या पट्ट्यातले निम्म्या लोकांनी बैठकी बंद केल्या. बरं, हे काय उत्पन्नाचं साधन आहे, लक्षात घ्या. हे त्यांचे विचार पेरायचे आणि लोकांची संख्या गोळा करायची. आता हे जर मी जगासमोर मांडलं तर बिघडलं कुठं? मला पागल म्हणून, मला वेडं ठरवून, किंवा मी चुकीचं बोलतोय म्हणून मला म्हणता संत्या तू बैठकीला येऊन बस. अरे, जिथं तुम्हाला बोलायची अक्कल नाही, जिथं तुमच्यावरच संस्कार नाही, तुम्ही मला काय शहाणपणा शिकवणार? लक्षात घ्या, या बैठकांमध्ये आणि त्या सत्संगामध्ये काडीचाही काही फरक नाही. आणि मला या सगळ्यांची उखल करून सांगायचे, आमचा भोळा बाबडा समाज दिवस रात्र काबाड कष्ट करायचे आणि समाधान म्हणून कुठंतरी समाधान शोधायचंय. मग ते तुमच्या स्त्री सदस्यांमध्ये अधिष्ठानाच्या नावाखाली लूट होते हे लोकांना मान्यच नाही, पण लूट केली जाते हे न कळायला तुम्ही तुमचे डोळे बंद ठेवलेत, मेंदू बंद ठेवलाय. मला कशाला चुकीचं ठरवता? बरेच जण मला म्हणतात आणि इतक्या कमेंट करतात त्या युट्यूबला, मला या व्हिडिओला इतक्या कमेंट आहेत की म्हणे शहाणपणा नुसता शिकू नको, टीका करू नको, तू स्वतः बैठकीला येऊन बस. अरे, मी कशाला बैठकीला येऊन बसू? काय माझा संबंध आहे? आणि मला जर वाचनच करायचं असेल तर मी शिवचरित्राचं वाचन करेल ना. मी चांगल्या संतांचा तुकाराम गाथा वाचेल. तुम्ही वाचून बघा, तुम्ही शिवचरित्र वाचा, फक्त खोटं वाचू नका. खोट्याने माणसाच्या विचारांचा त्या ठिकाणी, म्हणजे आता मी कशा शब्दात सांगू तुम्हाला, खोट्या इतिहासानं जर विचारांचा खूनच होत असेल, खोट्या माहितीवरून जर चुकीचं पेरलं जात असेल तर ते थोतांड नकोय. आणि मग मित्रांनो, याच मुद्द्यावर मला चर्चा करायची. मी टीका करायला इथं आलेलो